की आज रोजी या शिवारामध्ये किती कोटीचं टरबूज आहे, काय सांगाल? जवळपास 1 कोटी प्लस या शिवारामध्ये टरबूज होते. एकट्या माळेगाव ह्या गावात 1 कोटी प्लस रुपयाचं टरबूज आज आहे. रेडी माल आहे 1 कोटीचा. शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करतात. तर या ठिकाणी तर तुम्ही म्हणल्यासारखं लाखामध्ये, लाखाच्या वर सगळे आकडे आहेत. सगळे लाखाच्या वर. आता काय सगळे जे काही शेतकरी आहेत लाखामध्येच बोलत आहेत. होय होय, लाखात बी आहे आणि कोटीती आहे. सगळ्यांचं जर एकत्र केलं तर कोटीती जाते. तर मला वाटलं काय सक्षम असल्यामुळे या ठिकाणचं जे काही गावातील जे काही बंगले जर बघितलं आपण, तर आपण खेड्यामध्ये आला असं वाटत नाही. तर रोजी 1 कोटीपेक्षाही जास्तीचं टरबूज आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे काही जे आंतरपीक टरबूज, हे आंतरपीक ज्या पपईमध्ये घेतलं जातं, ती पपई जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये वर्षाला या ठिकाणी उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं. पैशात सांगा आम्हाला 3 एकरमध्ये किती निघेल? मध्ये अंदाजे सरासरी यावर्षी म्हणलं तर 16-17 लाखाची पट्टी फाटल. बरं, पपईची फट 800 एकर आणि टरबूज पपई 50 आणि कांदा 100 एकर असं क्षेत्र झालेलं आहे. एका लिंगडातून की 6-7 लाख रुपये आरामशीर भेटतील. आमच्या गावाला असं एक नैसर्गिक देणगी लाभलेली आहे की आमच्या गावाच्या ग्रुप मधले होते, ग्रुप मध्ये होते. 1 कोटीपेक्षा जास्त होते. आणि पपई 2 कोटीच्या घरात. पपई आता पुढल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे असा अंदाज लावला जातो. पपई आणि 2 एकर टरबूज आहे. ऊस 6 एकर लागवड केलेली आहे ऊसाची. त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये काम केलेलं कधीही चांगलं. सरी आम्हाला 80 टन एवढं ॲव्हरेज भेटल आणि सध्या चालू असलेला दर 22 ते 23 रुपये चालू आहेत. त्याच्या 16 ते 17 लाख रुपयाचं टरबूज होईल 3 एकर मध्ये. माळेगाव येथील जे काही प्रगतशील अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत, मग ते टरबूज असो म्हणा किंवा पपई असो म्हणा, तर या शेतकऱ्यांना औषधाविषयी जे काही गायडन्स करणारे अशा प्रकारचे जे काही युवा अशा प्रकारचा जो काही व्यापारी आहे, तो म्हणजे संभाजी विलासराव पटेल आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी नेमकं जाणून घेऊ. काय सांगाल नेमकं, हे सगळे जे काही शेतकरी आहेत लाखामध्येच बोलत आहेत? होय होय, लाखात बी आहे आणि कोटीती आहे. सगळ्यांचं जर एकत्र केलं तर कोटीती जाते. तर मला वाटलं की मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो की काय वाटलं. पश्चिम महाराष्ट्राला लाजवायसारखे आमचे शेतकरी. कारण का बघतो आपण शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करतात. तर या ठिकाणी तर तुम्ही म्हणल्यासारखं लाखामध्ये, लाखाच्या वर सगळे आकडे आहेत. सगळे लाखाच्या वर. आता काय काळजी घेतली पाहिजे टरबूजसाठी म्हणा किंवा त्याच्यानंतर पपई म्हणा, काय सांगाल तुम्ही एक औषध विक्रेते म्हणून? आता हे पीकच आहे जवळपास 60 दिवसाचं, 60 ते 70 दिवस लागते त्याला वातावरणाच्या ह्याच्यावर. त्याला विशेष काळजी म्हणजे एक पाणी आणि एक खत व्यवस्थापन. खत हे आपल्याला 1 दिवसाआधीला शेड्यूल तयार करावं लागतं. हे शेड्यूल पीक आहे, म्हणजे असं मोठा नाही आज उद्या करू हा प्रश्न नाही. फवारणी म्हणा, पाणी म्हणा, खत म्हणा, हे 60-70 दिवसात निघून जायचं पीक आहे. ह्याला आळवणी करायला लागते, पुन्हा खत, पाणी आणि स्प्रे, एक 5-6 स्प्रे केलं पाहिजे. आणि रोग येऊ नये ह्याच्यासाठीच आपण प्रत्येक आठवड्याला 8 ते 10 दिवसाला एक फवारणी घेतलं तर शेतकऱ्यांसाठी सोपं जातं. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा सातत्याने संपर्क आहे, होय, की आज रोजी या शिवारामध्ये किती कोटीचं टरबूज आहे, काय सांगाल? जवळपास 1 कोटी प्लस या शिवारामध्ये टरबूज होते. एकट्या माळेगाव ह्या गावात 1 कोटी प्लस रुपयाचं टरबूज आज आहे. रेडी माल आहे 1 कोटीचा. मग आता हे सगळं बघितल्यानंतर की शेतकऱ्यांनी टरबूज घ्यायला, पपई घ्यायला काही हरकत नाही, तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल सल्ला काय द्याल शेतकऱ्यांना तुम्ही? 100% पीक घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आंतरपीक म्हणून पपई एक बेस्ट ऑप्शन आहे. पण ज्याला पपई घ्यायची नाही त्यानं ह्याच मल्चिंगवर 2दा कलिंगड घेऊ शकतो. 60-60, 70-70 दिवस म्हणलं तर घेऊ शकतो आरामशीर. एक 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 वेळेस कलिंगड निघतंय. म्हणजे शेतकऱ्यांची लॉटरी लागते नक्की? 100% लागते. धन्यवाद. ओके, नमस्कार, मी प्रदीप मुरमे. आज आपण निलंगा तालुक्यातील माळेगाव जेवरी या गावी आहोत. निलंगा शहरापासून अवघ्या 8-10 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि या गावची जी काही लोकसंख्या आहे, या गावची लोकसंख्या 1500 आहे. आणि या गावातील जी काही कुटुंबाची संख्या आहे ती जवळपास 300 ते 350 अशा प्रकारची या गावची कुटुंबाची संख्या आहे. या गावचं आणखी एक आगळं वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव पूर्णपणे बागायती आहे.
1200 एकर या गावचा शेतीचं क्षेत्र आहे आणि 1200 एकरपैकी जवळपास तब्बल 800 एकरवरती या गावामध्ये आपला ऊस पाहायला मिळतो. त्यानंतर 100 एकरवरती या गावामध्ये आपल्याला कांदे पाहायला मिळतात आणि 50 एकरवरती पपई पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे या पपईमध्ये आंतरपीक म्हणून या ठिकाणी टरबूज घेतलं जातं. आणि हे जे काय आंतरपीक आहे, या आंतरपीक टरबुजामुळे या गावाला अक्षरशः कलाटणी मिळाले म्हणलं तर कदाचित वावगं ठरणार नाही. या गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक नैसर्गिक अशा प्रकारची या गावाला देण लाभलेली आहे. या गावाला ओढा वळसा घालून जातो आणि त्यामुळे या गावामध्ये जे काही ग्रामपंचायतचे पदाधिकारी असोत म्हणा किंवा गावातील ग्रामस्थ असोत, पाणी अडवा पाणी जिरवा ही जी काही मोहीम आहे किंवा पाणी अडवा पाणी जिरवा आहे याचं जे काही महत्त्व आहे या ठिकाणी यांच्या लक्षात आल्यामुळे या ठिकाणी त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेच्या माध्यमातून म्हणा, त्याच्यानंतर अटल भूजल योजना म्हणा, या माध्यमातून आणि अत्यंत प्रभावी अशा प्रकारची जी काही योजना आहे ही योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे. जवळपास 1.5 एकरचा जो काही ओढा आहे, या 1.5 एकरच्या ओढ्यामध्ये 100पेक्षाही जास्त अशा प्रकारचे बोर या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जवळपास या 1.5 किलोमीटर अंतरावरच्या ओढ्यावरती 6 अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंटचे बंधारे आहेत. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही जी काही मोहीम आहे या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे राबवलेली आहे. त्यामुळे या गावातील विहीर म्हणा, त्याच्यानंतर बोर म्हणा, याला आपला मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळतं. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की जवळपास या गावामध्ये एक 10-12 जण जे काही प्रगत अशा प्रकारचे जे काही प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी आहेत, मग ते सगळे एक विचारी म्हणा आणि हे सगळे एकत्र येऊन या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकाची वैचारिक देवाणघेवाण म्हणा, अडीअडचणी म्हणा, एकमेकाला सल्ला देणे म्हणा, मदत करणे म्हणा, यामुळे या ग्रुपच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या अशा प्रकारची शेती आपल्याला या गावामध्ये केलेली पाहायला मिळते. आज जर बघितलं आपण ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाची जर समस्या जर काय असेल तर या गावातील सर्वात महत्त्वाची समस्या ग्रामीण भागामध्ये असते ती म्हणजे व्यसनाधीनता. परंतु या ठिकाणी या गावातील जे काही ग्रामस्थ आहेत किंवा या गावातील जे काही तरुण आहेत यांच्यामध्ये आपल्याला एकच व्यसनाधीनता पाहायला मिळते किंवा एकच व्यसन पाहायला मिळतं की कशा प्रकारे माझ्या शेतामध्ये जास्तीत जास्त मी वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन घेऊ किंवा कशा प्रकारे मी अत्यंत प्रगतशील अशा प्रकारचा शेतकरी होऊ, अशा प्रकारचं व्यसन या गावातील आपल्याला ग्रामस्थ म्हणा किंवा गावातील शेतकरी म्हणा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर साहजिकच या गावातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्यामुळे या ठिकाणचं जे काही गावातील जे काही बंगले जर बघितलं आपण तर आपण खेड्यामध्ये आला असं वाटत नाही, तर कुठेतरी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो की काय असं वाटतं. टुमदार अशा प्रकारचे बंगले, रस्ते पण तेवढेच चांगले आणि ग्राम स्वच्छता अभियान पण या ठिकाणी या गावामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवलेले आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण बघितलं की आज जर या ठिकाणी गावामध्ये जे काही प्रमुख पीक सध्या आज जर जे आहे ते म्हणजे टरबूज. असं म्हणलं जातं सध्या की या गावामध्ये आज रोजी 1 कोटीपेक्षाही जास्तीचं टरबूज आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे आंतरपीक टरबूज हे आंतरपीक ज्या पपईमध्ये घेतलं जातं ती पपई जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये वर्षाला या ठिकाणी उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर ऊसाचं तर उत्पादन मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. त्यामुळे एक आगळंवेगळं अशा प्रकारचं गाव आहे. तर माझ्यासोबत अनेक अशा प्रकारचे या गावातील प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी आहेत. तर नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर अरिकर सर आहेत. सर काय सांगाल? नमस्कार सर, काय सांगाल नेमकं तुमच्या गावाबद्दल? काय सांगाल नेमकं तुमच्या गावाबद्दल? हे आमच्या गावाला निसर्गाची देणगी तुम्ही म्हणल्यासारखं तर आहेच. आणि गावामध्ये झालेली सिंचनाची कामं, नाला सरळीकरण, अटल भूजल योजना ही प्रभावीपणे राबवण्यात आली. त्याच्यामुळे पाण्याचे स्तोत्र मजबूत झाले. त्यामुळे सिंचनाचा एरिया वाढला आणि बागायती क्षेत्र वाढलं. त्यामुळे सगळी आता फळबागाचे वगैरे क्षेत्र आमच्याकडे वाढले भरपूर. आता तुमचं किती आहे टरबूज? काय सांगाल नेमकं तुमचं किती आहे त्या शेतीबद्दल, तुमच्या वैयक्तिक शेतीबद्दल सांगा. माझं स्वतःचं वैयक्तिक दरवर्षी 3 एकर असतंय. यावर्षी पण 3 एकर आहे. आज 3 एकर आहे. मग आता जर समजा उत्पादन किती येईल आता नेमकं? आता दरवर्षी आपण 3 एकर मध्ये 100 टन उत्पादन घेतो. आता जर मग नेमकं किती उत्पादन होईल 3 एकर मध्ये पैशामध्ये सांगायचं म्हणलं तर? पैशामध्ये म्हणलं तर यावर्षी बाजारभाव डबल टिबल आहेत. दरवर्षी आपण 9 रुपये 8 रुपये 10 रुपयापर्यंत विकतो. यावर्षी काय भाव आहे? यावर्षी बाजार आता 22 रुपयाच्या पुढे आहेत. पैशात सांगा आम्हाला 3 एकर मध्ये किती निघेल? 3 एकर मध्ये अंदाजे सरासरी यावर्षी म्हणलं तर 16-17 लाखाची पट्टी फाटल. बरं, पपईची पट्टी किती फाटल अंदाजे? ते पण तेवढीच फाटल असं अंदाजे काय सांगता? बाजार भावानुसार त्या वेळेनुसार तेवढे होतील असं आहे. आपण या गावचे सरपंच आहात. नमस्कार. बरोबर? हो. काय सांगाल तुमच्या गावाबद्दल आम्हाला तुम्ही? आमच्या गावामध्ये ओढ्यामध्ये बोर सॉफ्ट वगैरे मारल्यामुळे पाण्याचं क्षेत्र थोडं वाढलेलं आहे. त्यामुळे ऊसाचं क्षेत्र जवळपास 800 एकर आणि टरबूज पपई 50
आणि कांदा 100 एकर असं क्षेत्र झालेलं आहे. आणि उत्पन्नामध्ये फार वाढ झालेली आहे. आणि शेतकरी व्यसनमुक्त झाल्यामुळे थोडंफार शेतामध्ये नाद लागल्यामुळे शेती आपली फार सुधारलेली आहे. आता आणि तुमची वैयक्तिक शेती किती आहे? माझी वैयक्तिक शेती 15 एकर आहे. त्याच्यामध्ये 7 एकर ऊस आहे आणि 2 एकर टरबूज पपई आहे. आता मग टरबूजचं नेमकं किती होईल उत्पन्न यावर्षी? टरबुजाचे नेमके आपले 50 टनाच्या आसपास जाईल आणि जवळपास 10 लाखाची उत्पन्न होईल टरबुजाची. आणि पपईची पण 10 पेक्षा जास्त होईल असा माझा अंदाज आहे. आणि पाणी अडव पाणी जिरवायच्या माध्यमातून काय सांगाल, काय काय केले काम आपण 7 बंधारे बांधलेले आहेत आणि जवळपास 100-150 बोर सॉफ्ट मारलेले आहेत मध्ये. आणि गावचा पण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते वगैरे फार विकास झालेला आहे. आता आपण जाऊन बघणारच आहे ते पण त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता आपण जी काही ज्या प्लॉट मध्ये थांबलेलो आहोत, मला वाटतं हा प्लॉट तुमचा आहे. हो, माझाच आहे. तर किती एकर आहे तुमची शेती इथं? नमस्कार, मी रघुनाथ जाधव, माळेगाव. माझी इथं जवळपास 3 एकर शेती आहे. तर इथं मी आलटून पलटून पीक घेत असतो, कारण की पपई जवळपास 15 नंबर व्हरायटी जी आहे ते जवळपास 15 नंबर याच्यामुळे नाव दिलेलं आहे की ते 15 महिने चालते. एकदा लावलो ना आपण 15 महिने चालते, त्यामुळे याला 15 नंबर ही पपई म्हणतात. आणि आम्ही अगोदर पारंपरिक पिकं घेत होतो, त्याच्यामुळं सोयाबीन, तूर, हरभरा ह्या पिकामध्ये आम्हाला एवढं काही असं मुबलक असं काही भेटत नव्हतं. आता आम्ही सगळे सुशिक्षित आहे. कसं वळलं तुम्ही नेमकं? त्याचं काय झालं, आम्ही आता सगळे सुशिक्षित आहे. आता नोकरी करायची तर इकडली शेती पडत पडते. आता आता आपल्याला शेती पण सोडायची नाही, जॉब पण करायचं नाही. तर आमचं असं ठरलं की आम्ही एकत्र सहज बसलो होतो असंच की बाबा म्हणलं आपण एक ग्रुप करूयात. ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला मार्केट पण सगळ्याला व्यवस्थित कव्हर करता येईल, औषधं एकत्र घेता येतील आणि एकोणमेकाची राय घेता येईल शेतीमध्ये एकत्र केल्यामुळं. त्यामुळं विषय झाला असा की असंच बसलो, मग काय करायचं म्हणलं, चला पपई टरबूज लावू. कारण हे 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पारंपरिक पिकामध्ये एवढं काही उरत नव्हतं, पण टरबुजामध्ये काय होतं की बाबा पपईचा खर्च वजा जाता की आपल्याला 1-1.5 लाख रुपये भेटतात एकरी. त्यामुळं गेल्या वर्षी जरा बाजार कमी होते, त्यामुळं गेल्या वर्षी 1-1.5 लाखात एकरी भेटले. तरी पण एकरी किती मिळतील? आता या वर्षी आम्हाला एकरी अपेक्षा, आम्ही गेल्या वर्षी 32 टनापर्यंत काढलो होतो. आम्हाला या वर्षी पण अपेक्षा आहे की 25-30 टन या वर्षी पण आम्हाला ॲव्हरेज भेटेल. 3 एकर मध्ये किती रुपये मध्ये आम्हाला या वर्षी अपेक्षा आहे कलिंगडातून की 6-7 लाख रुपये आरामशीर भेटतील कलिंगडात, निव्वळ नफा. आणि आम्हाला अपेक्षा आहे की पपई मधून पण तेवढेच पैसे भेटतील आम्हाला. साधारण 10-15 रुपये जर दर राहिले पपईला तरी पण पपई 50 टन निघते एकरी, तरी पण पपईचे पण एवढेच पैसे होतील 8-10 लाख रुपये. नमस्कार, काय सांगाल? मी राजेंद्र आयकर, उपसरपंच माळेगाव. मी आपल्या गावातील सर्व सुजाण शेतकऱ्यांनी जी अशी बैठक घेऊन जे आम्ही निर्णय घेतला की आपण काहीतरी करून ग्रुप शेती केली पाहिजे. मग आमच्यात एक 7-8 वर्ष झालं आमचे बंधू डॉक्टर आयकर यांनी गावला पपई आणि टरबूज ह्या गोष्टीची टोटल म्हणजे माहिती डॉक्टर दत्तात्रय आरेकर यांच्यामुळे तुम्ही इकडे वळलं का? मग नंतर गेल्या सालपासून जे आमचे ग्रुप आहेत, रघुनाथ, सूरज, आपले गोविंद सावकार, व्यंकट भाऊ आणि मी, हे स्वतः सगळे यांचं बघून, डॉक्टर साहेबांचं बघून आम्ही सगळेजणच वळलो. जरी काय ना इकडं नफा आहे, ही पारंपरिक शेतीमध्ये सोयाबीनमध्ये काहीच निघायला तयार नाही. मग सगळ्यांना विचार करून आम्ही ग्रुप करून 2 वर्ष झाला आम्ही लागवड चालू केली आहे. तुमची किती आहे नेमकी शेती? माझी शेती आहे, आम्ही कुटुंब एकत्रित आहे. 15-16 एकर जमीन आहे. पपई किती आणि टरबूज मिळून 3 एकर आहे आणि 7-8 एकर ऊस आहे. पुरी बागायत जमीन आहे. आमच्या गावाला ज्यावेळेस ही वड्याची कामं, वडा सरळीकरण असो, ते रिचार्ज शाफ्ट, जे पाटबंधारे असो, अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूजल योजनेतून आम्ही गावातील सगळे टोटल कामं करून घेतलेली आहेत. 100% योजना. तुमचं गाव 100% बागायती आहे? 100% बागायती आमचं गाव. आमच्या गावाला असं एक नैसर्गिक देणगी लाभलेली आहे की आमच्या गावाच्या मधोमध शिवाराच्या 1.5 ते 2 किलोमीटरचा असा वडा गेलेला आहे आणि वर एक मायनर टँक आहे. जवळजवळ त्या ठिकाणी आमच्या गावातील 1000 हेक्टर जमीन भिजत होती, जेवरी आणि माळेगाव मिळून. ही मोठी देणगी लाभल्यामुळं आमच्या गावचं पूर्ण क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे.
आणि गावातील सगळीच सुजान नागरिक एकमतानं ठरवली गडी आपण शेतीकडे काहीतरी करायला सुरुवात करू. यावर्षी सध्या आमच्या गावात कमीत कमी एक 80-90% ड्रिपवरच 80-90%. 80-90%. नमस्कार, काय सांगाल? मी व्यंकट विश्वनाथ जाधव. मी शेतकरी आहे. मी माझे सरपंच. मी शेती करतोय आणि किती आहे शेती तुमची? आमची शेती 30 एकर आहे. बरं बरं. आणि बागायती 22 एकर ऊस आहे. किती एकर आहे? ऊसात 7 एकर आहे. हम्म. पपई टरबूज 2 एकर आहे. बाकीचे गहू ही ते काही आहे त्यात. हां. तर असं आहे. आता मग नेमकं किती उत्पन्न निघेल तुमचं उत्पन्न टरबूजचं? एक 10 लाख वातून होईल. असं म्हणतात की 1 कोटीपेक्षा जास्त टरबूजचं उत्पन्न निघेल तुमच्या गावात. पुऱ्या निघेल? ग्रुप मधले होते. हा. ग्रुप मध्ये होते. म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त. होते. आणि पपई 2 कोटीचं घरात. पपई आता पुढल्या बाजारभावाप्रमाणे त्यात पण एक अंदाजे असा अंदाज लावला जातो. हो, मिळेल की 2 कोटी मिळू शकते. हो. पण आपण माजी सरपंच आहात. आता सगळ्या तुमच्या गावाचं सगळं चांगलं आहे. हो. पण आता आम्ही निलंगेन येताना बघितलं, ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासासाठी आवश्यक असतो रस्ता. रस्त्याची अत्यंत काय दुरावस्था झालेली आहे. हो, ते कारण काय जे काही रस्ते आहेत हे रस्ते विकासाच्या धमन्या म्हणून ओळखले जातात. होय, होय, परंतु दुर्दैवाने रस्ता मात्र फारच खराब आहे. काय सांगाल? सिग्नल पाटीपासून जेवरी पाटीपासून खराब रस्ता आहे. आता ती मंजुरी खासदार निधीतून मिळालेला आहे. तर आता ती होऊन जाईल आमदार निधी. नमस्ते. नमस्कार. सांगा काय तुमच्या गावाबद्दल नेमकं सांगायला. मला शेती फारच तुमच्या गावची प्रगत आहे. आता कसं आहे, आमचा एक 8 ते 10 जणांचा ग्रुप आहे हा. आणि गेले 4-5 वर्षापासून सतत हा ग्रुप आमचा एकत्रच आहे. सुरुवातीला आमचे आरेकर डॉक्टर मागच्या 1-5-6 वर्षापासून नाही का टरबूज आणि पपई घेत होते. आणि आम्ही डॉक्टर साहेबांचं पाहत मग आम्ही सहज डॉक्टर साहेबांना एका दिवशी विचारलं की साहेब, आपला पपईचा खर्च किती येतो, टरबुजाचा खर्च किती येतो, मग त्यातून तुम्हाला किती नफा भेटला, किती खर्च आला, या सगळ्या गोष्टींची विचारणा केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आम्हाला सगळ्या गोष्टी पूर्णपणे सांगितल्या. त्यानंतर त्यांना आम्ही हे विचारलं की साहेब, आम्ही 4-5 जण मिळून करायला काही हरकत नाही का, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल का? डॉक्टर साहेब म्हणले चालते, काही अडचण नाही. आम्हाला सुरुवातीपासून डॉक्टर साहेबांनी पूर्ण माहिती दिली. परत खर्च किती येतो ते सांगितलं. त्यानंतर मग आम्ही सगळे आमचे जे ग्रुपमधले 5-6 लोक आहेत ते एकत्रित जमा झालो. आम्ही सर्वांनी कोण 1.5 एकर, कोण 2 एकर, कोण 3 एकर, ज्या त्यांच्या मॅनेजमेंटप्रमाणे, नियोजनाप्रमाणे आम्ही करायचं ठरवलं. सुरुवातीच्या पहिल्या वर्षीपासून आम्हाला कलिंगडामध्ये आणि पपईमध्ये नफा होत गेला. आणि दुर्दैवाने मागच्या वर्षी अतिवृष्टी, जास्त पाऊस असल्यामुळे टरबूजा कलिंगडाचं आमच्या इथं विक्रमी उत्पादन भेटलं. जवळपास 30 टनापेक्षा सुद्धा जास्त विक्रमी उत्पादन भेटलं, जे कुठेही भेटत नाही. आमच्या इथले शेतकरी जवळपास एकरी 32 ते 33 टनापर्यंत उत्पादन काढण्यात यशस्वी झाले. पण दुर्दैव असं होतं की मागच्या वर्षी आपल्या राज्यामध्येच नाही, देशामध्ये मोठ्या प्रमाणात लागवडी होत्या आणि विक्रमी लागवडी असल्यामुळं नाही का, बाजारात जास्त आवक वाढल्यामुळं थोडीशी मंदी आली, थोडीशी रेट डाऊन झाले. त्यामुळं काय जास्त आम्हाला नफा भेटला नाही. पण विक्रमी उत्पादन जास्त काढल्यामुळे, मालाचं टनेज जास्त काढल्यामुळं आम्हाला तो नफा भेटला. आणि त्यानंतर थोडंसं पाऊस जास्त झाल्यामुळं, अतिवृष्टीमुळं पपईमध्ये नुकसान झालं. पण आम्ही आमच्या ग्रुपने हार मानलेली नाही. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आमचे भाऊ हे म्हणायचे नेहमीच, आपलं जिथं हरवलं आपण तिथं शोधायचं. त्यामुळं आम्ही थोडंसं पपईतून मागच्या वेळेस थोडंसं खचलो होतो, पण तरी पण आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांनी एकत्र बसून आम्ही निर्णय घेतला की आपलं आता मनोबल आपण खचू द्यायचं नाही. आपण मागच्या वर्षी झालेला जो काही नुकसान आहे, जो काही लॉस आहे, तो आपण पुढच्या वर्षी भरून काढायचा, हा निर्णय घेऊन आम्ही यावर्षी पपई टरबूज आमच्या ग्रुपमधले जेवढे लोक होते त्या लोकांनी सातत्याने करायचं ठरवलं. आणि त्याची परिचिती आता आज आले. आमच्या ग्रुपमधल्या दोघांचं म्हणजे व्यवहार झालेला आहे कलिंगडाचा. आमचे सरपंच गोविंद जाधव यांचे कलिंगडाचं हार्वेस्टिंग आज चालू आहे. त्यांच्या कलिंगडाला जवळपास विक्रमी 22 रुपये 50 पैसे दर भेटलेला आहे. आणि तसेच आमचे एक सहशेतकरी, आमचे मित्र, आमचे रामदास भाऊ जाधव यांची एक 3 एकर कलिंगड आहे. त्यांच्या पण कलिंगडामध्ये आज हार्वेस्टिंग चालू आहे. त्यांना पण विक्रमी 22 रुपये दर भेटलेला आहे. आपण आता यानंतर आपण, तुमची किती आहे नेमकी? माझी पूर्ण जमीन 12.5 एकर आहे. टरबूज त्यात 2 एकर पपई आणि 2 एकर टरबूज आहे. ऊस 6 एकर लागवड केलेली आहे ऊसाची. आणि कांदा? कांदा नाही यावर्षी. डॉक्टर साहेब, तुमच्या गावामध्ये जवळपास 800 एकरवरती ऊस आहे आणि 100 एकर कांदा. काय सांगाल? हे आहे सर, आमच्या गावामध्ये 800 एकर ऊस आहे, 100 एकर कांदा लागवड झालेली आहे. ऊसाच्या माध्यमातून किती उत्पादन निघेल पैशामध्ये, काय सांगता येईल? पैशामध्ये म्हणलं तर आता एक
10 कोटीच्या आसपास होईल. आणि कांद्यातून म्हणजे 25,000 टन ते 40,000 टनाच्या दरम्यान आमच्या गावातून दरवर्षी ऊस जातो कारखान्याला. काय सांगाल तुम्ही तुमच्या शेतीबद्दल? आज मला वाटतं की प्रत्येक युवकांनी जो बाहेर जाऊन 10-12 हजार रुपयेवरती दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या पारंपरिक शेतीकडं कसं आपणाला त्याच्यामध्ये बागायती करता येईल आणि आपल्या शेतीमधनं सर्वांना एक संदेश मी देऊ इच्छितो की माझ्या वडिलांनी म्हणले की दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये मालक बनून राबलेलं केव्हाही चांगलं. तर आज माझ्या शेतीमध्ये 3 एकर टरबूज आहे. माझे वडील असतील, माझे चुलते असतील, तेही शेती करतात. मीही त्यांच्या सोबत राहून शेतीच करतोय. मला तरुणांना एकच सांगायचं आहे की दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये काम केलेलं कधीही चांगलं. म्हणजे युवकांनी पुणे मुंबईसारख्या एमआयडीसी मध्ये काम न करता, नोकरी न करता आपली जी काही शेती आहे पारंपरिक पद्धतीच्या ऐवजी प्रगतशील अशा प्रकारची शेती करा असं तुमचं म्हणणं आहे. हो हो नक्की. आता नेमकं टरबूजच्या माध्यमातून किती उत्पादन निघेल तुमचं? आता काय सांगाल आमचं पैशात यावेळेस आम्हाला? सर 3 एकर टरबूज आहे. तर सरासरी आम्हाला 80 टन एवढं ॲव्हरेज भेटल आणि सध्या चालू असलेला दर त्यानुसार 22 ते 23 रुपये चालू आहेत. त्याच्या 16 ते 17 लाख रुपयाचं टरबूज होईल आपलं. 3 एकर मध्ये. हो. आपल्यासोबत रामदास जाधव आहेत आणि सध्या रामदास जाधव यांच्या आपण या टरबुजाच्या बागेमध्ये आहोत आणि सध्या या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. सर, आता हे जे काही टरबूज आहे किती आहे नेमकं, त्याचे साईज, वजन काय सांगाल? नमस्कार, मी रामदास पंडित जाधव, माळेगाव जेवरी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मी पारंपरिक शेती करत होतो. ह्याचं वजन किती आहे आता? ह्या टरबुजाचं वजन सरासरी 7 ते 7.5-8 किलो पर्यंत साईज आहे. आणि काय भाव मिळाला तुम्हाला आता? मला भाव मिळाला की उमरग्याचे चौधरी महबूब चौधरी हे व्यापारी आहेत. त्यांनी मला भाव दिलेला आहे, एक भाव ठोकून 22 रुपये. 22 रुपये. 22 रुपये किलो. आता किती एकर आहे तुमच्या या ठिकाणी? माझं एक 4 एकर आहे. बर. मग आता ह्याची गणितानं जर म्हणलं तर आपण पैशामध्ये किती होते? पैशामध्ये आजचा जर विचार केला तर इथं एक 70 ते 80 टन माल 1 नंबर क्वालिटीमध्ये निघणार आहे आणि 2 नंबर क्वालिटीचा माल 10 टन निघेल. पैशामध्ये किती होईल मग आता? पैशामध्ये जर तसं जर सरळ विचार केला तर आपण 17 ते 18 लाख रुपये पर्यंत जाऊ शकतो ह्या भावाला. किती दिवसाचं पीक आहे ही? 60 ते 65 दिवसाचं पीक आहे. मग त्याला 70 दिवस झालेत. गेल्या वर्षी काय भाव होता? गेल्या वर्षीचा भाव होता 7 ते 8 रुपये भाव होता. मग या वर्षी तुमची लॉटरी लागली? लॉटरी 100% लॉटरी लागली. गेल्या वर्षी पण मला 30 टन प्लस माल मिळालेला आहे 1 एकर मध्ये. तर गेल्या वर्षी 140 टन माल निघाला होता. आता हे जे काही रोप वगैरे आहेत, तुम्ही कुठून आणले रोप? आम्ही रोप सांगलीहून आणतो. परविराम नर्सरी मधून आणतो आम्ही. कदम सर म्हणून आहेत सांगलीमधून, त्यांच्याकडून आणतो. आता तुमच्या गावामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास असं म्हणलं जातं की तुमच्या गावचे जे काही सरपंच आहेत त्या सरपंचाचा असं दावा आहे किंवा तुमच्या गावचे जे काही सरपंच आहेत त्यांचं असं आव्हान आहे की आमच्या गावामध्ये एकही शेतकरी कोरडवाहू दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. खरं आहे? हो, खरं आहे. 100% खरं आहे. आणि त्यातनं कसं आहे, त्यामधून आमच्या गावामध्ये सरासरी सर्व शेतकरीच आहेत, पानभांडवलच आहेत. 100% पानभांडवल आहे. आणि त्यामधून असा एक आमचा शेतकरी ग्रुप आहे जेणेकरून आम्ही 8 लोक आहोत. प्रत्येकाकडे पपई, टरबूज, ऊस ही पिकं सातत्याने आहेत आमच्याकडे. तुमचं ऊस किती एकर आहे? माझ्याकडे 25 एकर ऊस आहे. 25 एकर ऊस आहे. हो. आम्ही 3 भावाचं कुटुंब आहे आमचं. आणि पपई 4 एकर आहे. आम्ही आता तुमचा जे काही ग्रुप आहे, प्रगतशील अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत त्यांचा ग्रुप आहे, लक्षात आता आपली चर्चा झालेली आहे, तर की हा तुमचा जो काही ग्रुप आहे अधूनमधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणचे जे काही नवीन जसे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान पाहण्यासाठी म्हणा किंवा त्या ठिकाणची जी काही प्रगतशील अशा प्रकारची जी शेती आहे ती शेती पाहण्यासाठी तुमचा ग्रुप जातो? आमचा ग्रुप वर्षाकाठी 4 वेळेस आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-3 मुक्काम करूनच येतो. तिथल्या शेतकऱ्याशी जाऊन संवाद साधणे, त्यांचं पीक काय आहे, पिकाला खर्च किती येतो, त्यामधून नफा किती मिळणार आहे आणि काय करायला पाहिजे, कुणाचं डायरेक्शन घेतलं तर आपल्याला काय होईल. तर त्या माध्यमातून आम्ही वर्षाला 4 वेळेस आम्ही भेट देतो. आता नेमकं काय काळजी घेतली पाहिजे? टरबुजासाठी या पिकाला लहानपणापासून शेवटपर्यंत इतकी सूक्ष्म काळजी घ्यायला पाहिजे. याच्यावर बुरशी. टरबूजच्या बागेची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? टरबुजाच्या बागेची सर्वात महत्वाचं पाणी नियोजन पाहिजे. पीक कुठल्या अवस्थेत आहे, पिकाला किती पाणी लागणार आहे,
आणि किती प्रमाण सोडावं लागते ही सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा तो आहे. पाणी नियोजनामध्ये जर चूक झाली तर पूर्ण पिकाची आपली नासाडी होऊ शकते. ज्या वक्ताला लहान आहे त्या वक्ताला आपल्याला सूक्ष्म आणि 15 मिनिटापासून एक दिवसा आड 15 मिनिट नंतर 20 मिनिट 25 मिनिट 30 मिनिट 35 मिनिट आणि शेवटी 1 तास हार्वेस्टिंगच्या वेळेस प्लॉट आला त्यावेळेस आपल्याला किमान रोज 2 तास पाणी बस झालं. कमी पाण्याचं पीक आहे याला पाणी नियोजन जर सर्वात महत्वाचं असेल तर एखाद्या टायमाला कीटकनाशक म्हणा किंवा स्प्रे म्हणा बुरशीनाशक म्हणा खताचं प्रमाण म्हणा कमी जास्ती झालं चालेल पण पाणी नियोजन चुकायला नको आहे. आता तुमचं ऊस किती आहे? माझ्याकडे 25 एकर ऊस आहे. 25 एकर ऊस आहे. आपल्या बरोबर महबूब चौधरी हे उमरग्याचे व्यापारी आहेत आणि त्यांनी ही बाग घेतलेली आहे. चौधरी काय सांगाल नेमकं हे कसं घेतलं, कुण्या भावानं घेतलं तुम्ही हे टरबूज? हे साहेब सिम्बा व्हरायटी आहे. 2 किलो ते 6 किलो पर्यंत साईज आहे. माल 1 नंबर आहे. आपण ह्यांना 22 रुपये शेतकरी रामदास जाधव ह्यांना 22 रुपयाने माल कटिंग करायला आज तारीख 21/2/2026. तर हे माल चाललं आमचं आता सध्या पटना बिहारला. हा आता उद्याची गाडी राहील कलकत्ता. हा मग हिच्यानंतर राहील काठमांडू नेपाळ. लांब जात आपला माल. आपण 10 टनाच्या कमी आणि 30 टनाच्या गाड्या जास्त भरतो. आता ह्याची का साईज आहे? हिची 6 किलो पर्यंत साईज आहे बघा साहेब. 6 किलो पर्यंत. मग गेल्या वर्षीचा भाव कमी होता आणि या वर्षी भाव वाढले, काय कारण आहे त्याच्या? लागवड लय होती साहेब. गेल्या वर्षी लागवड एवढी होती की तिच्यामुळे मार्केट पडलं तर त्या कारणानं शेतकरी माल लावलेला नाहीत. त्याच्यामुळं शॉर्टेज पडल्यामुळे मार्केट टाईट आहे. आता ह्या वर्षी कायम राहील का मार्केट हे असंच? हे कमीत कमी अजून 10-15 दिवस तर रेट राहील. हे नंतर तर 2-4 रुपयाचा फरक पडायचा अंदाज आहे. नाही जर माल कमीच निघाला तर मग वाढायची जी शक्यता आहे. मग शेतकऱ्यांनी टरबूज घ्यायला काय हरकत नाही? शेतकऱ्याला टरबूज घ्यायमध्ये काय हरकत नाही. आणि शेतकरी खरं बघितलं तर आता जे लावतात उन्हाळ्यामध्ये हिच्यामध्ये ऑर्डिनरी सीझनला बी लावले तर लय उत्पन्न भारी येतं. हिचं रेट चांगलं येतं टरबूज. पहिलं कसं होतं साहेब उन्हाळ्यात लोक टरबूज खात होते. आता वर्षभर चाललाय कलिंगड. कोणतं फक्त पावसाळ्याचे 2 महिने सोडून बाकी 10 महिने कलिंगड चाललाय. आमचा माल लांब जातं यूपी बिहार आपला काठमांडू नेपाळ. मग इकडं तुमचं बेंगलोर मैसूर मुंबई हैदराबाद चौकड जात माल माझा. ऑल ओव्हर इंडिया आहे. आणि आपल्याकडे जास्त गाड्या 30 टनाचेच भरतात आपण गाड्या. 10 टनाच्या कमी.